परिसेवो माते माझी विनवणी, परिसेवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीतसे भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थाची, जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी, ऐहिक्य परत्री सुख रूप, भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थाची, तुका विष्णुदास संतांचे पोसने, वाघ पुष्पतेने पाठविले, भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थाची, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदय धवल हसं विठ्ठलम चिंतयामी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक, हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गजानन भूतगणादी सेवितम कपित जंबू फलचारु भक्षणम उमासुतम शोक विनाशकारकम, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम, नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्यां प्रदाभव, गोरक्ष जालंधर चर्पटाशाढ भंग कानिपमचिंदराद्यः, चौरंगी रेवानक भर्तृसंज्ञा भूम्यांब भूर्णवनाथ सिद्धः, ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्वरं, नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्, विठला विठला विठला. परिसेवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीतसे भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थाची. प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा असा हा अभंग आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचं जीवन जर म्हटलं तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये करत असताना एक मात्र फक्त भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचीच भक्ती केली. ती भक्ती करत असताना जसं भगवद्गीतेमध्ये मांचयो अविभिचारेन भक्ती योगेन सेवते या न्यायाने तुकोबरायांनी भक्ती केली. या भक्तीमध्ये आपल्या असणाऱ्या परंपरेविषयी सांगत असताना तुकोबरा सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या न्यायाने पांडुरंगाची चरण सेवा मिरासी सांभाळत असताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याची यात्रा सोडून इतर कोणतीच यात्रा जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये केली नाही. परंतु हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गुढी साखरेच्या ठाई. या न्यायाने मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून काही यात्रा ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यापैकी पंढरीश पांडुरंग परमात्म्याची असणारी वारी असेल, विश्वमाऊली ज्ञानोबरायांची असणारी वारी असेल, तुकोबरायांची वारी ही जितकी महत्वाची आहे तितकीच मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून 4 धाम यात्रा झाल्याच पाहिजे. पण नाही जरी झाल्या, सप्तपुऱ्या जीवनात झाल्याच पाहिजे पण नाही जरी झाल्या, किंवा आपल्या जीवनात 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा झालीच पाहिजे पण नाही जरी झाली तरी किमान काशी क्षेत्राची यात्रा करावी असा एक शास्त्राचा दंडक आहे. किंबहुना जसं वारकरी संप्रदायामध्ये एकादशी आणि सोमवार या 2 व्रताला प्राधान्य देऊन हरी आणि हर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद संप्रदायाने ठेवला नाही,
तसं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची असणारी पंढरपूरची वारी असेल किंवा यात्रा असेल, याबरोबर जीवनामध्ये काशी विश्वनाथाची यात्रा मात्र घडलीच पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांना जरी काशी क्षेत्राला जाता आलं नाही, तसं तर पाहिली पुराणे धांडोळलेली दर्शने म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय. आता आपल्याला त्याचा विचार जास्त करायचा नाही, पण काशी क्षेत्राला तुकोबारायांना जाता आलं नाही. आणि म्हणून जे यात्रेकरू काशी विश्वनाथाच्या यात्रेला निघाले, त्यांच्या बरोबर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी काशी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून 2 पत्र दिलेले आहेत. त्या पत्रापैकी एक पत्र तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ हे पहिलं पत्र आहे. आणि काशी क्षेत्रामध्ये असणारी भागीरथी माता जी आहेत, धन्य वंशी जन्मला भगीरथ गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त, अशी भागीरथी माता, तिला दिलेलं दुसरं पत्र म्हणजे आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल हा जो असणारा योगायोग आहे, हा अतिशय दुर्मिळ अशा पद्धतीचा हा योग आहे. आपल्या गावामधील असणारे श्री भाऊसाहेब शिवाजी पाटील खांगळ आणि त्यांच्याबरोबर सूर्यकांत केदू खांगळ, अर्थात एक टोपण नावाने जय हरी आहेत आणि एक टोपण नावाने त्या ठिकाणी अण्णा आहेत. या दोघांनी मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण यात्रा, की जी यात्रा जीवनामध्ये घडणं, याच्यामध्ये मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे, कशी मी पुढे सांगेन. सजनो, अशी असणारी ही यात्रा त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली. कारण असं वर्णन केलेलं आहे की जीवनामध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात की तपे विना दैवत दिधल्या विना प्राप्त गुजे विन हित कोण सांगे, तपाचे सामर्थ्य तपिन्नाला अमूप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. या न्यायाने जीवनामध्ये तपश्चर्या ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आणि ती तपश्चर्या करत असताना शास्त्र असं सांगतं, नर्मदा तीरे किंवा नर्मदा तटे तपक कुर्यात. या न्यायाने जीवनामध्ये गीतेमध्ये जसं कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारच्या तपाचा प्रकार सांगितलेला आहे. हे 3ही प्रकारची तपश्चर्या घडत असताना अत्यंत महत्वपूर्ण किनारा जर कोणता असेल, अत्यंत महत्वपूर्ण प्रांत जर कोणता असेल, अत्यंत महत्वपूर्ण खंड जर कोणता असेल, तर त्याचं नाव आहे रेवाखंड. आणि म्हणून अशा या रेवाखंडाची यात्रा या दोघांनी केली. आणि त्या यात्रेच्या परिपूर्णतेच्या निमित्ताने आज मला वाटतं या ठिकाणी आलेली सर्व परमार्थ प्रेमी मंडळी जी आहेत, नाही का, प्रत्यक्षात जळगाववरून सुद्धा या ठिकाणी आपल्या या ताईंचं आगमन झालेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा नर्मदा मातेची परिक्रमा केलेली आहे. आणि आजच्या कीर्तनात मला असं वाटतं की माझ्या समोर प्रत्यक्षात नर्मदा माता बसलेल्या आहे, अशा पद्धतीची या ठिकाणी अनुभूती व्हावी असं त्यांचं जीवन आहे. इतरही सर्व जी परमार्थ प्रेमी सोमठाण्याची मंडळी आलेली आहेत, नाही का, आमचे सोमठाण्याचे असणारे जे काही बाबा आहेत, त्यांचेच असणारे अनुयायी. आणि या दृष्टिकोनातून ही सोमठाण देशची सुद्धा मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत. त्याच्यानंतर बाबाजींचा जवळकेवणी, वा 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 वा, काय आज ह्या परिक्रमावासियांनी म्हणजे संपूर्ण एक प्रकारचा महाराष्ट्रच एकत्रित आणला, नाही का, या ठिकाणी असं म्हणावं लागेल. कारण वणीची जी माता आहे, तर मी आत्ता कीर्तनाला गेलो होतो, तर त्या ठिकाणी असणारं खानदेश हे आपल्या मातेचं काय आहेत, माहेर घर आहेत. त्या गावी मी कीर्तनाला गेलो होतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून अशा पुण्यपावन भूमीमध्ये राहणारी ही सर्व महात्म्य मंडळी या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण आमचे काशीनाथजी महाराज वहाडणे यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यांनी पण आपल्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टींची सांगड घातलेली आहेत. आणि त्याच बरोबर आमचे असणारे हरिभक्तीपरायण ठोके महाराज शास्त्री, नाही का, जीवनामध्ये अगदी निकोप परमार्थ कसा करावा
मला वाटतं ते आमच्या ठोके महाराज शास्त्रींकडे पाहून आपण आपल्या जीवनात परमार्थाची वाटचाल करावी. कुठल्याही प्रकारे जीवनामध्ये आसक्ती नाही, काहीच नाही, पण वारकरी संप्रदायाविषयीची अपार श्रद्धा आपल्या अंतकरणामध्ये त्यांनी धारण केलेली आहेत. शास्त्री होऊन सुद्धा अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही आणि स्वतः शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळं तेही कार्य अतिशय हिरिरीने जीवनामध्ये करतात आणि अनेक ठिकाणी आपली हजेरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावत असतात. मला वाटतं आमच्या छोटे कदम माऊलींच्या सप्ताहामध्ये 51,000 रुपयाचा निधी त्यांनी त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे. याला म्हणतात स्वधर्मस्य अविरोधेन नरे लब्धम धनम सदा प्रतिपादनयम पात्रेषु यष्टव्यांची यथाविधी विष्णू पुराणाच्या श्लोकानुसार त्यांचं हे जीवन आहे. आणि आमचे माऊली तर या ठिकाणी अगदीच म्हणजे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध ही सर्व मंडळी आहेत. रतन बाबा वगैरे सगळे आहेत आमचे असणारे. त्याच्यानंतरचे या ठिकाणचे शेळके बाबा, नारायण बाबा, म्हणजे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. एखाद्याचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर कदाचित त्या ठिकाणी पंक्ती प्रपंच जरी झाला तरी मी तुमची माफी मागतो. सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही. आणि आज माझ्याकडून चुकी अशी झाली की पाठीमागे श्याम महाराजांनी मला इथं कार्यक्रम दिला. कार्यक्रमाला मी गेलो 10 वाजता आणि कार्यक्रम सुरू झाला 11 वाजता त्या ठिकाणी. आणि आज मी बरोबर वेळेत निघालो, पण अक्षय महाराज म्हटले की इथं कार्यक्रमाला थोडासा उशीर होईल आणि म्हणून मी नेमका लेट आलो या ठिकाणी, नाही का. म्हणजे असं उलट पालट झालं त्या ठिकाणी. काही ठिकाणी खरोखर चिंतन मांडावं अशा पद्धतीचं वातावरण असतं. आज जास्त काही मांडता येणार नाही, पण जीवनामध्ये नर्मदा मातेची उत्पत्ती किंबहुना अवतरण कसं झालं, किंवा या पृथ्वी तलावरती परिक्रमा करणं आपल्या जीवनामध्ये गरजेची कशी गोष्ट आहे, कोणत्या कोणत्या संप्रदायाचं दर्शन आपल्याला नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती होतं, कोणते असे दिव्य साधू आहेत की ज्या साधूंचं दर्शन नर्मदा किनाऱ्यावरती गेल्यानंतर करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. परिक्रमेचे नियम काय आहेत, कशासाठी आपण आपल्या जीवनामध्ये परिक्रमा करावी, परिक्रमेची फलश्रुती जीवनामध्ये काय आहे, उत्तर तटाचं महत्व काय आहे, दक्षिण तटाचं महत्व काय आहे, किंवा परिक्रमा किती प्रकारची केली जाते, ती करत असताना परिक्रमा आपल्या जीवनामध्ये विधिवत कशी करावी, म्हणजे आपल्या जीवनामध्ये परिक्रमेचं खंडनाव होणार नाही, असा अनेक प्रकारचा विषय या परिक्रमेच्या निमित्ताने आपल्याला मांडता येतो. जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण आपल्या जीवनाचा सदुपयोग करावा. आता डायरेक्ट अभंगात प्रवेश करतो बरं का, जास्त प्रस्तावना लांबत नाही. तो सदुपयोग करत असताना शास्त्राने आपल्याला असं सांगितलेलं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या ज्या तपश्चर्या आहे किंवा अनेक प्रकारची जी साधना आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण साधना तिला तीर्थाची आणि यात्रा, त्या ठिकाणी तीर्थाची यात्रा करणं ही अतिशय महत्वपूर्ण साधना आहे. तीर्थ कशाला म्हणतात तर जनान येईस तारयंती तानी तीर्थानी म्हटलेलं आहे. जे जगताला तारतात त्यांना तीर्थ म्हणतात. तीर्थाचे 2 प्रकार आहेत, एक आहेत भौम तीर्थ आणि एक आहेत चिद तीर्थ. भौम तीर्थ म्हणजे काय तर या पृथ्वी तलावरती ज्याच्यामध्ये आपण स्नान करून पुनीत होत असतो त्यांना म्हणतात भौम तीर्थ. आणि संत महात्म्यांचं जीवन जे आहे ते सुद्धा आपल्याला पुनीत पावन करत असतं, म्हणून संतांना म्हणतात चिद तीर्थ. आता यापैकी भौम तीर्थामध्ये असा प्रकार आहे की संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेलं भौम तीर्थ आणि भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेलं भौम तीर्थ, असे त्याच्यामध्ये 2 प्रकार केले गेलेले आहेत. त्यापैकी नर्मदा मातेचा किनारा जो आहे तो भौम तीर्थ पण आहे आणि चिद तीर्थ या रीतीने सुद्धा आहे. कारण नर्मदा माता ज्या आहेत त्या केवळ फक्त शक्ती स्वरूपीनेच आहेत असं नाही, तर आमच्या नर्मदा माता ह्या प्रत्यक्षात संत स्वरूपीने सुद्धा आहेत. सर्व चिंतन करायला आपल्याला वेळ मिळणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा करत असताना या जगतामध्ये अनेक जरी तीर्थ असतील, परंतु त्या संपूर्ण असणाऱ्या तीर्थाचे स्वामीने जर कोण असेल
तर त्या आहेत आमच्या नर्मदा माता. कारण का 1-2च मिनिटामध्ये आपण नर्मदा अष्टकाचा पाठ आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त म्हणायचं त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. हरी सबिंदु सिंधु सुस्कल तरंग भंग रंजितम विशसु पाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत काल दूत भीति हारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलौमलौघ भारहारी सर्व तीर्थनायकम सुमस्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे. आता बघा या असणाऱ्या नर्मदाष्टकामध्ये चिंतन करत असताना द्वितीय कडव्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलौमलौघ भारहारी सर्व तीर्थनायकम. सर्व असणाऱ्या तीर्थाची सम्राज्ञी जर कोण असेल तर त्या आमच्या नर्मदा माता आहे. सज्जनो, तीर्थ कशाला म्हणतात? जनान येई तारयंती तानी तीर्थानी. जे जगताला तारतात त्यांना तीर्थ म्हणतात. यात्रा कशाला म्हणतात? या आणि तरा तिचं नाव काय? यात्रा. आणि जत्रा म्हणजे काय? जा आणि जातच राहा. कशाला आले आणि कशाला गेले कोणीच काही विचारत नाही. म्हणून पहा बर का, त्र्यंबकेश्वरची यात्रा नाही का, आळंदीची यात्रा, देहूची यात्रा आणि आपल्या खेड्यापाड्यावरच्या काय जत्रा नाही का. हा यात्रा आणि जत्रा याच्यामधला फरक आहे बरं का. ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये तरणोपाय आहेत, जिथं मनुष्य तरतो तिचं नाव यात्रा. आणि ती यात्रा करत असताना तीर्थांची यात्रा करायची. तुकोबरा सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. पहा बर का, साधना करत असताना जीवनामध्ये एव्हरीथिंग हॅज लिमिटेशन्स. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. तसं शरीराला सुद्धा काय आहेत? मर्यादा आहे. परमार्थ करत असताना परमार्थ सुद्धा करण्याची एक काय आहे? तर दशा आहे. सज्जनो पहा, आता वयाच्या कितव्या वर्षी रिटायरमेंट होत असते? आता 58व्या वर्षी बर का. पूर्वी कितव्या वर्षी व्हायची? 60व्या वर्षी. पहा, मनुष्य आपल्या वयामध्ये योग्य आता 25च्या कालखंडामध्ये तो काय करतो? सर्व्हिसला प्रारंभ करतो किंवा 21व्या वर्षी नाही का. आणि त्याची रिटायरमेंट असते वयाच्या 58व्या वर्षी. पहा बर का, त्यानं आपल्या आयुष्यामधले 35-40 वर्ष ज्या ठिकाणी घालवले, त्या कंपनीचा मालक किंवा इतर तिथले मॅनेजर वगैरे सगळे सांगतात बाबा आता तुझं वयाचं 58वं वर्ष सुरू झालेलं किंवा पूर्ण झालेलं आहे. आता तू
या कंपनीमध्ये आतापर्यंत काम केलं, आतापर्यंत काम करण्यासाठी तू लायक होता, बरोबर आहे की नाही? ते काय म्हणतात, आतापर्यंत काम करण्यासाठी तू लायक होता, आता मात्र तू कोण झालेला आहे बोलायचं नाही. तुम्हाला समजलं नाही का? आता तू घरी बसून अर्धा पगार घे, पण इथं कंपनीत लुडबुड करू नको. म्हणजे 58व्या वर्षी कंपनी सुद्धा जर आपल्याला रिटायर करते, असं घसलेलं टायर रिमोल्डिंग केलं आणि ते जर परमार्थामध्ये जर वापरलं तर फुगा धरल्याशिवाय राहील का? ते फुगा धरत असतं बरं का. आणि म्हणून परमार्थ करत असताना योग्य कालखंडामध्ये जवळ हे सगळं सिद्ध आहे. मी तर अनेक वेळेस यात्रेच्या निमित्ताने गेलो. 4 धामच्या यात्रा माझ्या 2दा झाल्या, पण मी पाहिलं अगोदरचा महिना माणसांचा तयारीमध्येच जातो बरं का. आणि सुरुवातीचे 15 दिवस जागेवरून भांडण्यातच जातात लोकांची बरं का. 15 दिवस जागेवरून भांडण्यात जातात आणि मग शेवटी कुठं कुठं शेवटचे 15 दिवस राहतात, त्याच्यामध्ये कंबर साथ देत नाहीत नाही का, गुडघे साथ देत नाहीत, आणि मग यात्रेकडे काही आपलं लक्ष लागत नाही. सज्जनो, योग्य कालखंडामध्ये परमार्थ करा. आणि म्हणून हा परमार्थ करत असताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराने योग्य कालखंडामध्ये आपल्या परमार्थाला सुरुवात केली. ती करत असताना पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी, परंतु या वारीच्या निमित्ताने अखंड महाराजांची सेवा असल्यामुळे काशी क्षेत्राकडे जाता आलं नाही. आणि म्हणून काशी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महाराजांनी जे 2 पत्र पाठवले, त्याच्यापैकी असणारं भागीरथी मातेचं पत्र, त्या पत्राचा मायना मजकूर काय, अभंगाचं प्रथम चरण. महाराज त्या ठिकाणी विनंती करतात, परिसे ओ माते. आता हा परिसे शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. माऊली ज्ञानोबरांची ओवी आहेत. भगवंत अर्जुनाला सांगतात, परिस्पा सव्यसाची मूर्ती लाहोणी देहाची, जे खरं खंती करती कर्माची, ते गावंढे गा याने परिस्पा सव्यसाची म्हणजे ऐक. बरेच लोक ऐकतात पण ऐकत नाहीत बरं का. मग कधी कधी असं वाटतं ऐकतात पण ऐकत नाही, मग सांगून तरी उपयोग काय, नाही का? ऐकल्यानंतर माणसाने ऐकलं पाहिजे, तर त्या सांगण्याचा त्याच्यामध्ये मतीचा अर्थ आहे. पण बरेच लोक ऐकतात पण ऐकत नाही. एक असाच बिलंदर गृहस्थ होता आणि तो काय करायचा माहितीये का, आपल्याकडे कामाला माणूस ठेवायचा आणि त्याच्याकडून बॉन्डच करून घ्यायचा. हे बघ, 6 महिने माझ्याकडे काम करायचं, त्याच्यानंतर तुला पगार मिळेल. सांगितलेलं काम ऐकायचं, जर यदा कदाचित जर ऐकलं नाही तर 6 महिन्याचा पगार मिळणार नाही. आणि बरोबर 5 महिने 29-30 दिवस माणसाला राबवून घ्यायचा आणि शेवटच्या दिवशी त्याला सांगायचं, असं कर, हे बैल घे, हा नागर घे, या घरावरती जा आणि एवढं घर नागरून टाक. आता शक्य आहे का बरं त्या ठिकाणी, नाही का? आणि असं करून काम नाही ऐकलं तर त्या माणसाला पगार द्यायचा नाही. त्याचं बारसं जेवलेलं एक जण होता बरं का. तो आल्यानंतर म्हटले, शेठजी काही काम मिळेल? हो म्हटले, मिळेल ना, काही हरकत नाही, आम्हाला माणसांची गरजच आहे.
म्हटले पण आमचं असं आहे की 6 महिने काम केल्याशिवाय पगार नाही. म्हटले ठीक आहे, मान्य आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, सांगितलेलं काम ऐकायचं जर नाही ऐकलं तर मग मात्र एकाही दिवसाचा पगार मिळणार नाही. तो म्हटला काहीच हरकत नाही, माझ्याकडून पण मला पण तुमचं हमीपत्र पाहिजे की मी सुद्धा तुमच्याकडे कामाला येणार आणि 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही सुद्धा मला कामावरून खाली करायचं नाही. म्हटले नाही का? म्हटलं सांगितलेलं काम हो. म्हटले काहीच हरकत नाही. दोघांचे एकमेकांमध्ये बॉन्ड ठरले. पहिल्याच दिवशी हा असणारा शेठजी ओसरीवरती बसलेला होता आणि हा आल्याच्या नंतर शेठजीने सांगितले, म्हटले असं कर, ते आपले बैल घे आणि रानामध्ये चारायला घेऊन जा. ऐकलं, तिथंच बसून राहिला. त्याच्यानंतर थोड्यामध्ये आता त्यानं पाहिलं काय भानगडी, बसेल 5-10 मिनिटं. तो तसाच यांच्या गप्पा ऐकत बसून राहिला. थोड्या वेळानं मालकीन आले, म्हटले जा शेतातून गोवऱ्या लाकडं घेऊन ये. ऐकलं, तिथंच बसून राहिला. थोड्या वेळानं मालकाचं टेम्परेचर सटकलं. तो म्हटला का रे, मी तुला सांगितलेलं होतं त्या ठिकाणी सांगितलेलं काम ऐकत हो. म्हटलं ऐकलं ना, हा तुम्ही मला शेतामध्ये ते बैल घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. म्हटले मालकीनीनं सुद्धा मला गोवऱ्या लाकडं आणण्यासाठी सांगितले होते. म्हटले मग तू ऐकलं, केलं का नाही? आपलं ठरलेलं काय होतं, फक्त सांगितलेलं काम करायचं नाही का? सज्जनो, जीवनामध्ये जसं सांगितलेलं काम फक्त ऐकायचं, करायचं नाही तर त्याचा उपयोग नाही, तसं जगद्गुरु तुकोबारायांना असं वाटलं की मी जे पत्र पाठवतोय या पत्राची विनंती आमच्या मातेनं केवळ ऐकून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणून तुकोबाराय म्हणतात परिसेवो माते, नाही का? आता या ठिकाणची असणारी माता तिच्या चरणारविंदी विनंती करत असताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय लीनतापूर्वक, नाही का, माझी विनवणी त्याच्यासाठी लीन होतात, नम्र होतात. नम्रता परमार्थामधला अत्यंत महत्वाचा गुण आहे, नाही का? सजनो, ही मंडळी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जाऊन आली. खरी नम्रता जर तुम्हाला पाहायची असेल, खरी नम्रता, खरी लीनता जर पाहायची असेल तर त्याच्यासाठी मानवी जीवनामध्ये एकदा तरी नर्मदा मातेची परिक्रमा करा. एकदा तरी जीवनात नर्मदा मातेची परिक्रमा करा. सजनो, किनाऱ्यावरती असे साधू महात्मे बसलेले. मी 2005 साली पहिली नर्मदा मातेची परिक्रमा केली. त्याच्यानंतर 2015ला दुसरी पायी परिक्रमा केली. त्याच्यानंतर 2018ला तिसरी पायी परिक्रमा केली आणि गाडीने 3दा माझा जाण्याचा योग आला नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती परिक्रमेच्या निमित्ताने. आणि अनेक ठिकाणी अनुष्ठानाचा योग माझ्या जीवनामध्ये आला. कुंभेश्वरला त्या ठिकाणी अनुष्ठान घडलं. मी अहंकार म्हणून कुठलीच गोष्ट सांगत नाहीत, तुकोबारांची शपथ घेऊन सांगतो. फक्त तुमच्या जीवनात तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून सांगतो बरं का. नाही तर करिता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती हो, हे जीवनात घडतच अगदी बरं का. पण ध्यानात ठेवा, या परिक्रमा करत असताना 2005 साली म्हणजे 18-19 वर्ष झाले. त्यावेळेस त्या मणी नागेश्वरला मी गेलो आणि गेल्यानंतर तिथले जे महात्मे होते त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, कहाँ से आए हो? मतलब महाराष्ट्र से. महाराष्ट्र में कहाँ से? मतलब पुणा से. पुणा से कहाँ से बोले? मतलब आलंदी से. तर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, आपकी वारकरी शिक्षण संस्था की पढ़ाई हो गई? मतलब जी हाँ महाराज, अभी इस साल हम, म्हणजे 2003 साली त्यांना सांगितलं की आम्ही संस्था सुटलो. पहा आम्ही काय म्हटलो त्या ठिकाणी. त्यांनी काय विचारलं, आळंदीची वारकरी शिक्षण संस्थेची तुमची असणारी त्या ठिकाणची असणारी परीक्षा किंवा त्या ठिकाणचं शिक्षण तुमचं झालं का? म्हटलं हो. ते म्हटले तो बन गए बोले पोपट. ते काय म्हटले, बन गए पोपट. आमच्या लक्षात आलं ज्या अर्थी यांनी असा टोमणा मारला त्या अर्थी यांचा आणि आळंदीचा काहीतरी संबंध दिसतो त्या ठिकाणी. सजनो, नंतर त्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये बसल्याच्या नंतर कितीतरी आमच्या प्रश्नांची उत्तरं त्या महात्म्याने आम्हाला दिली. त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये परमार्थिक आमच्या अनेक समस्येचं समाधान त्या महात्म्याने केलं. म्हणून ज्यांच्या जीवनात श्रोत्रियता आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मनिष्ठता आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये कृपाळता आहे, असे असणारे महात्मे सुद्धा नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जाऊन काय झालेले आहेत, स्थिर झालेले. पण अर्ध्या रात्री कोणताही परिक्रमावासी जाऊ द्या, अर्ध्या रात्री, आणि तुम्ही सांगावं महाराज आम्हाला भूक लागलेली आहे, तर तो महात्मा अर्ध्या रात्री जर समजा यदा कदाचित
त्या असणाऱ्या आश्रमामध्ये जर भाजी भाकरी शिल्लक नसेल तरी सुद्धा ते महात्मा तुम्हाला अर्ध्या रात्री स्वतः पीठ मळतील आणि तुमच्यासाठी भोजन करून खाऊ घालतील. याचं नाव आहे लीनता, याचं नाव आहे नम्रता. श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि कृपाळता या 3 प्रकारच्या लक्षणांनी युक्त असणारे श्री गुरु तुल्य किंवा त्या ठिकाणी श्री गुरु स्वरूप असे संत महात्मे, आपल्या जीवनामध्ये सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेले महात्मे सज्जनो, जा नर्मदा किनाऱ्यावरती गेल्यानंतर आता हे महात्मे जाऊन आले आमचे झगडिया मडीचे जगदीश बापू. असं काही व्यक्तिमत्व आहेत जीवनामध्ये, त्यांना तुम्ही तुलसी रामायण करायला सांगा, तुम्ही त्यांना वशिष्ठ रामायण करायला सांगा, तुम्ही त्यांना वाल्मिकी रामायण करायला सांगा, ज्यांच्या आश्रमामध्ये अखंड रामायणाचा पाठ चालतो, अखंड श्रीराम जय राम जय जय रामची धून चालते. आणि ज्या बापूंचं जीवन संपूर्ण असणार रामायणाचं दर्शन बापूंच्या जीवनामध्ये आहेत, असे असणारे बापू झगडिया मढीला स्वतः सकाळी लवकर उठायचं. अलीकडे त्यांचा शिष्यवर्ग आहेत म्हणून, पण बापूंनी स्वतः गायींचं शेण काढायचं त्या ठिकाणी. एवढंच नाही, आलेल्या अतिथींसाठी स्वतः काढा तयार करून द्यायचा. आणि बापूंच्या आश्रमात सकाळी पंगत बसते. किती वाजता बसते? सकाळी 9 वाजेच्या आतमध्ये पंगत बसते. प्रत्येक परिक्रमावास्याला 20-20 रुपये दक्षिणा. त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही गेलो त्यावेळेस 5 रुपये द्यायचे. कशासाठी? तुम्ही नावडी पार व्हावं याच्यासाठी. आता 20-20 रुपये बापू त्या ठिकाणी देतात. आणि रोजच्या किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे? सकाळी 150 ते 200 आणि संध्याकाळी 150 ते 200 एवढ्या लोकांना अखंड अन्नदान आणि अखंड त्या ठिकाणी दक्षिणा चालू आहे. आणि जीवन केवढं दिव्य, तपस्वी, तेजस्वी नाही का? याला लीनता म्हणतात, याला नम्रता म्हणतात. आणि या नम्रतेचं दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. तुकोबराय सांगतात, मस्तक चरणी ठेवीतसे हे माते, तुझ्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतोय. याचं नाव आहे लीनता आणि याचं नाव आहे नम्रता. अशा लीनतेचा उच्चांक असणारे संत महात्मे, त्यांचं वास्तव्य आपल्याला नर्मदा किनाऱ्यावरती पाहायला मिळेल. म्हणून नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पहा, तिथं इतके स्थान आहेत. ओंकारेश्वर, नर्मदेश्वर, जालेश्वर, ममलेश्वर, शूलपाणेश्वर, मणिनागेश्वर, कार्तिकेय महादेव, अंकलेश्वर महादेव, कोटेश्वर महादेव, बिमलेश्वर महादेव, माहेश्वर महादेव, कालेश्वर महादेव, जनकेश्वर महादेव, गरुडेश्वर महादेव, हापेश्वर महादेव, सोमेश्वर महादेव, लिंगेश्वर महादेव. अनंत स्थान आहे. पण तुम्हाला एक सांगून जाईल तुम्हाला की यदा कदाचित एखादा शिवलिंगाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, बर का, नाही झालं तरी चालेल, पण नर्मदा किनाऱ्यावरची असणारी काही महान महात्मे आहेत, त्यांचं दर्शन केल्याशिवाय जीवनामध्ये राहू नका, बर का. असे महात्मे. आणि म्हणून आमची मदाला समाता सांगते, उठे बाळा जाई रे तीर्थे तुझी, उठी साधू आणि संत असती उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी तो तुझ बुझवीन प्रचंड, भुलिया आई श्री गुरु शरण, जय बापा भुलिया आई श्री गुरु शरण, मदालसा माता आपल्या पुत्राला उपदेश करते, उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड. अर्थात आपण आपल्या जीवनामध्ये तीर्थाटन करावं.
मग तीर्थाटन करत असताना काय करायचं त्या ठिकाणी गेल्यानंतर, नाही का? तिथं गेल्यानंतर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती असतील किंवा पुण्यक्षेत्राचा आश्रय करून अनेक महात्म्यांचा निवास आहे. सज्जनो, अलंकापूर पुण्यनगरीमध्ये गेल्यानंतर ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरांचं दर्शन झालंच पाहिजे. जसं चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा, तसं इंद्रायणी स्नान विधितो संत कथा. हे आळंदीचा काय आहेत? विधी आहे. म्हणून माऊली ज्ञानोबरांचं दर्शन आपल्या जीवनात झालंच पाहिजे. याबरोबरच सिद्ध बेटामध्ये माऊली ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणचं दर्शन आपल्याला झालंच पाहिजे. पण या दोन दर्शनाबरोबर हरिभक्तीपरायण गुरुवर्य शांती ब्रह्मश्री मारुती महाराज कुरेकर बाबा यांचं दर्शन झालंच पाहिजे, नाहीतर तुमची आळंदीची वारी अपूर्ण राहील बरं का, ध्यानात ठेवा. आणि याच बरोबर आमचे ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली यांचं दर्शन झालंच पाहिजे, अन्यथा तुमच्या आळंदीची वारी सफल होणार नाही, या मताचा मी आहे, नाही का सज्जन? हे जे जीवन आहे चातुर्य लपवी महत्व हरवी, पेसे पण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझे दडे महिमे भेन. असे महात्मे पुण्यक्षेत्राचा आश्रय करून राहतात. आणि या तुलनेचे अनंत महात्मे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. सज्जनो पहा, आम्ही पहिली परिक्रमा जिथून प्रारंभ केली ती नर्मदा मातेच्या उत्तर तीरावरून प्रारंभ केली होती. म्हणजे अलीकडूनच्या बाजूला असणारा जो काही गोमुख घाट आहे त्याच्या पलीकडूनच्या बाजूने पहिली परिक्रमा प्रारंभ केली. आणि आम्ही कुठे गेलो? पहिल्यांदा आम्ही गेलो अमरकंटकला, आणि अमरकंटकवरून खाली आलो. येत असताना नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या बरं का. सगळे विचारायचे, बोले आपने सियाराम बाबा का दर्शन किया क्या? पहिला प्रश्न असायचा बरं, तुम्ही सियाराम बाबांचं दर्शन केलं का? दुसरं दर्शन असं असायचं की शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये आपने लखनगिरी बाबा का दर्शन किया क्या? लखनगिरी बाबा की चाय आपने पी क्या? बरं का. आणि तिसरा एक प्रश्न असायचा की पतई के दादाजी का आपको दर्शन हुआ है क्या? पतईचे दादाजी. चौथा प्रश्न असा असायचा की आप नावडी पार हुए क्या? नाही का. नावडी पार सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट असायची, कारण आता अलीकडं आमच्या कालखंडामध्ये तरी त्या इंजिनच्या नावड्या आल्या बरं का. पण आमचे नाना महाराज, सद्गुरू नाना महाराज, महान तपस्वी व्यक्तिमत्व, त्या कालखंडात त्यांनी परिक्रमा केली त्यावेळेस काय असायचं माहिती का? त्या अशा शिडाच्या असणाऱ्या नावड्या होत्या, नाही का. मग त्या कुठं चालायच्या? वारा असेल त्याच्या विरुद्ध दिशेला, नाही का. त्या ठिकाणी वारा इकडून येत असला तर बरोबर अगदी म्हणजे त्या असणाऱ्या त्या दिशेनं त्या चालायच्या. कधी कधी असं व्हायचं त्या कुठं जायच्या? वारा जिकडं जाईल तिकडं, नाही का. आणि मग आताचा कालखंड 4 ते 5 तासाचा, पण पूर्वी सुद्धा कधी कधी 7 ते 8 तास लागून जायचे बरं का. आणि मग अशा कालखंडामध्ये आतमध्ये गेल्यानंतर हाय किनारा दिसत नव्हता आणि तोही किनारा दिसत नव्हता, मग मध्ये फक्त अथांग जलसागर दिसायचा. आणि मग जर वारा जर आला ना, मग पहा आपलंच निरीक्षण करायचं आपण की खरोखर आपल्याला नर्मदा मातेची आठवण होते का आता जीव आपला अगदीच म्हणजे त्या ठिकाणी भांड्यात पडल्यासारखा जीव वाचवण्याची आठवण. फार अवघड परिस्थिती होती सज्जनो. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी पहा. सियाराम बाबांच्या आश्रमामध्ये आम्ही गेलो आणि गेल्यानंतर सज्जनो इतकी थंडी होती. माझ्या जीवनामध्ये मला परिक्रमेला जायचं होतं, माझ्याकडे पैसे नव्हते परिक्रमेला जाण्यासाठी. मुळात आमचे गुरुवर्य काशीनाथ महाराज माहिती आहे, मी इथून कॉलेजवरून MA ला असताना तसाच आळंदीला गेलो. माझ्याकडे आळंदीला भाड्याला जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते जीवनामध्ये. पण या मित्राकडून 10 रुपये, त्या मित्राकडून 20 रुपये, त्याच्याकडून 30 रुपये असे घेऊन अशी म्हणजे दक्षिणा जमून मी आळंदीला गेलो. गेल्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये आळंदीला गेलो, पण 5 वर्ष पुन्हा घरच्यांना माहिती सुद्धा नव्हतं हा कुठे आहे. माझ्या जीवनात एक अभ्यास केला मी, दुसरं काहीच केलं नाही. संस्थेमध्ये असताना मी अर्धपोटी जीवनामध्ये राहिलो. मिरचीच फक्त, तिच्यामध्ये हिरे त्या मिरे नाही, जिरे नाही, हिंग नाही, काहीच नाही.
फक्त मिरची, मीठ आणि त्याच्यामध्ये नर्मदा मातेचं पाणी. माझ्या 7 वर्षाच्या कालखंडात 3.5 वर्ष मी शिळे तुकडेच खाल्ले. आणि आता मला परिक्रमेला जायचं होतं 2005 साली. सजनो, पैसा नाही, मी हार्मोनियम विकला आणि त्याचे 2-2.5 हजार रुपये आले. ते घेऊन मी परिक्रमेला गेलो. सजनो, अंगावरती परिधान करण्यासाठी सुद्धा माझे जे कपडे होते ते फक्त 2च ड्रेस होते त्या ठिकाणी. आणि एक धुवायचा, दुसरा पुन्हा त्याच्यात साबण लावायची नाही अंगाला, 6 महिने डोक्याला तेल लावायचं नाही आणि पायात चप्पल घालायची नाही. सजनो, त्याच्यामध्ये माझ्या असणाऱ्या त्या टाचेमध्ये काटा भरला. मी का सांगतोय पहा बरं का, अहंकार नाही, मला तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही. मरेपर्यंत मी माझ्या कानाने माझ्या कीर्तनाची स्तुती पण ऐकणं मला आवडत नाही. जीवनामध्ये जिथं कीर्तन करेल तिथं मी बुक्का लावत नाहीत, गळ्यात हार घालत नाहीत, जिथं कीर्तन करतो तिथं जेवण करत नाहीत, तुमच्या डिझेलचे पण मी 1 रुपया त्या ठिकाणी घेत नाहीत आणि मरेपर्यंत घेणार नाही. ही माझी प्रतिज्ञा आहे जीवनामधली, ध्यानात ठेवा. फक्त मी तुम्हाला का सांगतोय, या ठिकाणी मला बऱ्याच वेळेस टेलिव्हिजनला सुद्धा बोलवलं, मी गेलो नाही. आपल्याला जायचं पण नाही त्या ठिकाणी जीवनामध्ये, ध्यानात ठेवा. हा जो मार्ग आहे हा संत महात्म्यांचा, हा निरभिमान अंतकरणाने आपल्या समोर मांडायचा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये ती तपश्चर्या घडावी. केवळ फक्त फोटो काढण्यासाठी नर्मदा परिक्रमा नाही. केवळ तिथं गेल्यानंतर जंगलामध्ये कुठंतरी बघा, आता आम्ही एवढ्या घनदाट अरण्यामधून चाललेलो आहे, इथं अमुक होतंय तमुक होतंय, मागे कोणी नाही पुढे कोणी नाही, याच्यासाठी नर्मदा परिक्रमा नाही. सजनो, नाना कृष्ण आपुले पांगुरवी पेरिले तैसे झाकी निपजले. दान पुण्य माऊली ज्ञानोबा सांगतात, जे तुम्ही झाकाल तेच उगवल्या जाईल बर का. म्हणून तीर्थाटनाचा अहंकार करू नका. साधना करत असताना केवळ तपस्येसाठी साधना करायची, साधना करत असताना आत्मकल्याणासाठी साधना करायची, साधना नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना आपल्या संपूर्ण कुलाच्या उद्धारासाठी नर्मदा मातेची परिक्रमा करायची बरं का. इतर गोष्टीसाठी परिक्रमा नाही, नाहीतर आपल्या जीवनामध्ये समर्थाची पोटी करंटी अशी स्थिती होईल बरं का, ध्यानात ठेवा. आणि म्हणून सज्जनो, पायामध्ये माझ्या काटा मोडला, ती परीक्षा होती नर्मदा माते. 1.25 महिना पाय माझा सेफ्टिंग झाला, अगदी सडला तो पाय, कारण काटा विषारी होता. त्याची संपूर्ण टाच एवढी फाडून काढली एका डॉक्टरने माझी. पण तरी सुद्धा मातेला म्हटलं, हे बघ, जीवनामध्ये तू माझी किती जरी परीक्षा पाहिली, किती जरी परीक्षा पाहिली, तरी मी तुझी परिक्रमा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मातेनं ती माझी परिक्रमा करून घेतली. सजनो, शूलपाणेश्वरच्या जंगलामधून जात असताना एक महात्मा होते, आमच्याबरोबर बंगालचे महात्मा होते. मी नर्मदा परिक्रमेचा एक ग्रंथच काढतोय, त्याच्यामध्ये विस्ताराने काही अनुभव जगताला मार्गदर्शन म्हणून टाकतोय. परिक्रमा कशी करावी, कोणत्या दृष्टिकोनातून करावी. आज परिक्रमेच्या नावाखाली परिक्रमावासियांचं विडंबन कसं चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण साधू संत महात्म्यांच्या दोषाला कसं पात्र होतोय, या सगळ्या गोष्टीचं चिंतन मी नर्मदा परिक्रमेच्या त्या ग्रंथामध्ये करतोय. अवश्य वाचा, थोडासा लागेल, एखादं वर्ष तो परिक्रमेचा ग्रंथ तयार करायला वेळ माझ्याकडे आता नाही, चालू आहे लिखाणकाम, पण वाचा अवश्य जीवनात. सज्जनो, खऱ्या अर्थाने त्या असणाऱ्या जंगलातून जात असताना आम्हाला एक बंगालचे महात्मे भेटले. आमच्या सद्गुरू बालयोगीजी महाराजांचं आम्हाला मार्गदर्शन होतं. महाराजांनी सांगितलं, हे बघा, एखादा साधू गांजा जरी पित असेल तरी सुद्धा त्या साधूचा उपवास करायचा नाही बरं का जीवनामध्ये. आपल्या इकडे लोक एक झुरका जरी मारला बरं का, एक झुरका जरी मारला तरी लोक बरळतात आणि ते साधू रात्र रात्र गांजा पितात. पण जर साधूने जर आसन लावलं ना, तो 24 तास सुद्धा साधू जागचा हलत नाहीत. एवढी तपश्चर्या करणारे साधू नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहे. आणि एक साधू सुद्धा आमच्या माता भगिनी आश्रमामध्ये जाऊ द्या, पण एक साधू सुद्धा आपल्या मुखामधून असा म्हणजे एक वाम मार्गाचा शब्द काढणार नाही. ही स्थिती महात्म्यांची. शरीर जर पाहिलं तर अतिशय बलदंड आहे साधू महात्म्यांचं, अंगामध्ये शक्ती आहे, पण मात्र इंद्रियाला आवर जर घालावी तर ती आमच्या नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरच्या साधूंनी त्या ठिकाणी. सज्जनो, ध्यानात ठेवा, अवश्य तुम्ही गेल्यानंतर कोटेश्वरला गेले तर तिथं गोपालदासजी महाराज आहे. कोटेश्वर 2-3 ठिकाणे,
पण नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती हनुमान टेकरी पासून आपण पुढे गेल्याच्या नंतर जे कोटेश्वर आहेत, जिथं कोटी ईश्वर म्हणजे कोटी देवतांचा वास त्या शिवलिंगामध्ये आहेत, त्या स्थानाला म्हणतात कोटेश्वर. या कोटेश्वर क्षेत्रामध्ये गोपालदासजी नावाचे महात्मे. सज्जनो, जीवनामध्ये असा कठीण महात्मा मी दुसरा पाहिला नाही. त्यांचं मी 3दा 4दा दर्शन केलं. पण 24 तास गांजा उडतील म्हणजे आपण ओढायचा हा आदर्श नाही घ्यायचा बरं का. नाही तर काही म्हणशील बरं झालं तिकडे ओढतात आपण पण उडू नाही का, असं नाही बरं का. पण त्यांच्या जीवनामधला आदर्श पहा. 24 तास त्या ठिकाणी धुनी चालते आणि 24 तास महात्मा नशेत राहतात. पण जर बसले ना त्या ठिकाणी तर कधी कधी 48 तास ते महात्मा जागेवरून उठत नाही. अशी सिद्धता आहे त्यांच्या जीवनामध्ये. मी फार सांगेल त्यांच्या जीवनाविषयी, वेळ नाही. म्हणून सज्जनो, मातेच्या किनाऱ्यावरती गेल्याच्या नंतर हे साधू महात्मे, मालविकेजी महाराजांनी सांगितलं होतं कोणत्याही साधूचा उपवास करायचा नाही. एक बंगालचे महात्मा आमच्या सोबत चाललेले होते. सज्जनो, तोपर्यंत परिक्रमा करत असताना माझा जवळपास त्या ठिकाणी किमान 4 महिन्याचा कालखंड व्यतीत झालेला होता. आणि अशा शूलपाणेश्वरच्या जंगलात जात असताना ते महात्मा काय करायचे, रात्री 12 वाजता आपली चिलीम ओढायचे आणि किती थकलेले असले तरी 1 तास रात्री ध्यान लावायचे 12 वाजता बरं का. आता आम्ही 2-4 दिवस सोबत चाललो, ओळख झाली आमची त्या महात्म्यांशी. आणि त्या दिवशी मला काही झोप लागेना, म्हणून रात्री ते महात्मा उठले. कोरे बोले, ज्ञानेश्वर अभि तू सोया नाही तू. ते बोलले मला. बोलल्यानंतर त्यांना म्हटलं, महात्माजी क्या करू, मुझे नींद नहीं आ रही. आणि मग मी त्यांच्या पुढे असा प्रश्न मांडला. का म्हटलं, महाराज आतापर्यंत मी 4 महिने झाले मातेच्या किनाऱ्यावरती चालतोय. बरेच लोक मला असे भेटले की कोणी सांगायचं आम्हाला मातेचं या रूपात दर्शन झालं, आम्हाला मातेचं त्या रूपात दर्शन झालं, काही ना प्रत्यक्ष दर्शन झालं. मग म्हटलं, महात्माजी मैं इतना पापी हूं क्या, इतने दिन बीत गए लेकिन मैया का दर्शन मुझे नहीं हुआ है, मैं इतना पापी हूं क्या. त्यांनी काय केलं, शांत बसले. ते त्यांची ध्यान धारणा झाली आणि झाल्याच्या नंतर ते उठले. आणि उठल्यानंतर पुन्हा मी जागा हे पाहून बोले, क्या सवाल था तेरे बोले. मग मी सांगितलं, म्हटलं महाराज इतके दिवस झाले मला मातेचं दर्शन का झालं नाही. ते म्हटले, ज्ञानेश्वर तू मूर्ख है क्या रे, तू मूर्ख है. बोले मूर्ख. म्हटलं, महात्मा जी मेरी क्या गलती हुई. अरे नर्मदा माता जो है ना, तू समझता है कि वो 4 भुजा वाले, तू समझता है कि उनके हाथ में कमंडल है, तू समझता है कि उनके हाथ में त्रिशूल है. देखो ये जो माता का जो स्वरूप है ये प्राकृतिक रूप है, लेकिन यदि तुझे मैया का दर्शन करना है तो जल तत्व ही माता का स्वरूप है. बोले ये जो जल तत्व है ना, ये जल तत्व यही माता का स्वरूप है. तुझे यदि दर्शन करना है तो माता के इस रूप से आप एक निष्ठ भाव रखो, आपके जीवन में आपको मैया का दर्शन होगा. आणि सज्जनो, साधूचे शब्द आहेत त्याला महावाक्य म्हणतात. ते कोणते असू द्या, त्याला तत्वमसी आयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म याची काही गरज नाही. साधूचे शब्द जे असतात ते महावाक्य असतात. आणि त्या दिवसापासून मी नर्मदा मातेशी बोलायला लागलो. हा ती नाही बोलली माझ्याशी, पण मी मात्र तिच्याशी बोलायला लागलो. तिच्या किनाऱ्यावरती बसायचं. मैया जो को कंचन थाल बिराजत आगर कपूर वाती, या न्यायाने त्या ठिकाणी कापूर लावायचा, वात लावायची. त्या ठिकाणी नर्मदा मातेला उदबत्ती लावायची. तिच्या त्या जलाकडे पाहायचं, शांत अशा पद्धतीच्या त्या जलाकडे पाहायचं आणि मातेशी संवाद करायचा. सज्जनो, असं करता करता एक दिवस या असणाऱ्या नारदांच्या गादीवरून सांगतो की एक दिवस झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मातेने मला अमरकंटक पासून तर समुद्रापर्यंत जशी आकाशगंगा असते एवढ्या दूर अंतराचं दर्शन मला स्वप्नात दिलं. सज्जनो, मातेची अनुभूती आल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये परिक्रमा सोडायचीच नाही. कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या प्रकारची अनुभूती आली पाहिजे. सद्गुरु जोग महाराजांचा सप्ताह चालू होता आळंदीमध्ये. माघ महिना होता आणि सद्गुरु जोग महाराजांचा सप्ताह चालू होता. आमचा मुक्काम पुणासाका बर्गी डॅम जवळ होता. सकाळी आमचा विषय झाला. आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण अरुण महाराज पवार. म्हटलं, महाराज दरवर्षी आपण जोग महाराजांच्या सप्ताहाला जायचो, महाराजांचा काला आपल्याला मिळायचा, यंदा आपल्याला काला मिळाला नाही.
सकाळीच विषय झाला आणि विषय झाल्याच्या नंतर रात्री आम्ही एका हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आमचा मुक्काम होता. सजनो, रात्री असा प्रसंग झाला, सद्गुरु जोग महाराजांसारखीच अशी धिप्पाड व्यक्तिमत्व अजूनही माझ्या डोळ्यासमोर ती प्रतिमा जशीच्या तशी आहे. रात्री जोग महाराजांसारखं असं धिप्पाड व्यक्तिमत्व, हातामध्ये काठी, खाली मात्र पायजमा, वरती नेहरू शर्ट, अशा वेशामध्ये ती व्यक्ती आली. बोले पास में यहाँ यज्ञ था, भंडारा था, भंडारे के लिए मैं गया था. बोले वहां से मैंने प्रसादी लाई, आपको दे दूं. आणि असं म्हटल्यानंतर म्हटलं हमारा तो सद्भाग्य कि हम तो वहां नहीं आ सके, लेकिन आपके हाथ से यदि वो प्रसादी मिलेगी तो हमारा जीवन धन्य हो जाएगा. तर असं म्हटल्यानंतर त्या महात्म्याने काय केलं, तर त्याने सांगितलं, बोले खडी शक्कर लाई. बोले असं ते बोलले आणि बोलल्यानंतर त्या महात्म्याने काय आणलेली होती, खडी साखर. माझ्या हातावरती ती खडी साखर ठेवली आणि ठेवल्यानंतर माझं लक्ष त्या खडी साखरेकडे गेलं. आम्ही 4 जण होतो, त्याच्यामध्ये मला 4च लाह्या दिसल्या. किती? 4च लाह्या दिसल्या बरं का. लगेच टूप पेटले. सकाळी मी म्हटलो की जोग महाराजांचा काला आपल्याला मिळाला नाही तर कदाचित हे ते तर नसावे, काय सांगता येईल नाही का त्या ठिकाणी. आणि म्हणून हातावर 4च लाह्या दिसल्या. आमच्या दुसऱ्या गुरुबंधूंच्या हातावरती त्यांनी साखर ठेवली. मी जरा त्यांचा हात मुद्दाम चेक केला बरं का, त्याच्यावरती एक पण लाही नाही. म्हटलं खाऊ नका. पुढे आमचे 3रे गुरुबंधू होते, त्यांच्या हातावरती खडी साखरच होती. आणि 4थे गुरुबंधू, त्यांच्या हातावरती खडी साखरच होती. फक्त माझ्या हातावरती 4 लाह्या होत्या. त्यांना म्हटलं बघा तुमच्या हातावरती फक्त खडी साखर. त्या 4 लाह्या होत्या. मी काय केलं त्या ठिकाणी, एक लाही त्या अरुण महाराजांना दिली, एक लाही त्या आमच्या बाळासाहेब महाराज गायकवाड त्यांना दिली, आणि एक लाही आमच्या नांदूर मधमेश्वरचे त्र्यंबक भाऊ दाते त्यांना दिली. आणि त्यांना सांगितलं जोग महाराजांनी आपल्यासाठी इथं काला पाठवून दिला नाही का. सजनो, अनुभूती नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आल्याशिवाय नर्मदा परिक्रमेची परिपूर्णता नाही. एक जणाने मला प्रश्न केला त्या ठिकाणी, क्यों बोले आप इतने दिन से घूम रहे हो, बोले आपको मैया का दर्शन हुआ है. हानसोटला सांगतो बरं का, हानसोटला. काय झालं, त्या महात्म्याने मला काही प्रश्न विचारले 2005 त्या असणाऱ्या 5 साली. आणि त्यांच्या प्रश्नाची अचूक उत्तर मी त्यांना दिली, अचूक उत्तर दिली. ते बोले अरे क्या है, बोले महाराष्ट्र में. काय महाराष्ट्रात म्हटले, अपने आश्रम की 3-3 गाड़ी है, बोले इतना बड़ा मेरा आश्रम है, आखिर किसी न किसी के हवाले मुझे करना है. बोले आप रहोगे तो ये पूरा आश्रम मैं आपके हवाले कर देता, आपको सौंप देता है. सज्जनो, कोट्यावधी रुपयाचा आश्रम मला 3 ठिकाणी मिळत होते नर्मदा किनाऱ्यावरती. पण मी माझ्या जीवनामध्ये धन्य समजतो की माझा जन्म गोदावरी मातेच्या किनाऱ्यावरती झाला. मला नर्मदा मातेचंही प्रेम मिळालं, पण माझा जन्म गोदावरी मातेच्या किनाऱ्यावरती झाला. सज्जनो, गोदावरी मातेचा असा महिमा सांगितलेला आहे. वाराणसीच्या वाटेवरती 1 महिना चालल्याचं पुण्य गोदावरी मातेच्या किनाऱ्यावरती एकाच दिवसात प्राप्त होतं. वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसा किंवा 1 दिसा. आणि तेच पंढरपूरच्या वाटेवरती पंढरी 1 पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. तेच पंढरपूरच्या वाटेवरती जात असताना फक्त कसं जायचं, मार्गी चालता पाऊला पाऊली, मार्गी पाऊला पाऊली चिंतावी माऊली, पांडुरंग सर्व सुख लागे घेऊन या पाठी, आवडीचा कंठी रस होती.
सजनो, पंढरपूरच्या वाटेवरती चालत असताना पंढरी एक पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा सांगितला. म्हणून पंढरपूरच्या वाटेवरती जात असताना मुखाने नामस्मरण करत, प्रत्येक पाऊलाला नामस्मरण करत पंढरपूरला जा. त्या वाटेवरती घडलेले काही चमत्कार आता सांगायला वेळ नाही, मला नर्मदा माता अजून सांगायची. पण सजनो, त्या वाटेवरती सुद्धा आपल्याला अनुभव जर आला तरच आपण वारकरी, बर का, तरच आपण वारकरी जीवनात. अरे पंढरीश पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांच्या सानिध्यात लीला केल्या, माऊलींच्या सानिध्यात लीला केल्या. आणि आपल्या सानिध्यात जर करत नसेल तर कुठंतरी आपल्या साधनेमध्ये सदोषता आहे. म्हणून त्या वाटेवरती जाताना सुद्धा आपल्या जीवनात काही ना काही एखादी लीला घडलीच पाहिजे, तर आपण आपल्याला स्वतःला वारकरी म्हणवायचं. नाहीतर अन्यथा आपण त्या लिस्ट मधून ह भ प शब्द काढून टाकायचा. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. तसं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आम्हाला अनंत ठिकाणी आश्रम मिळत होते, पण गोदावरी मातेचं जे महत्व की आपला जन्म इथं झाला, मातेची कृपा पण आम्हाला जीवनात प्राप्त झाली. आणि गोदावरी मातेची तर आहेत सजनो, 3 ते 4 वर्षापासून माझा नियम आहे की मी नर्मदा मातेचं जल पितो, दुसरं जल मी पित नाही. त्या ठिकाणी कुठेही गेलो तरी, मी काशीला गेलो, पुरेकर बाबांच्या सोबत विमानाने गेलो, माझं जल इथून मी रेल्वेनं बोलवलं 2 जणांना घेऊन. पण जीवनामध्ये मातेनं माझा नियम आतापर्यंत 3 वर्ष झाले चुकू दिला नाही. ही कृपा आहे नर्मदा मातेची. सजनो, आपण इच्छा करायची आणि तिने पूर्ण करायची नाही असं कधीच होत नाहीत. कारण का, नर्मदा माता ही कामधेनू आहेत, नर्मदा माता ह्या कल्पतरू आहेत आणि नर्मदा माता ह्या चिंतामणी आहेत. ध्यानात ठेवा, मी आतापर्यंत कुठंच कीर्तनाला नकार देत नाही, जातोच मी त्या ठिकाणी. पण तरी सुद्धा मातेच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये सर्व व्यवस्था मातेने केली. 1 रुपया जरी कोणाचा घ्यायचा नाही तरी ती सगळी व्यवस्था मातेने केली. अर्थात आळंदीच्या आमच्या माऊलींनी केली आणि नर्मदा मातेनं सुद्धा केली. कारण का, माता ह्या कामधेनू आहेत, माता ह्या कल्पतरू आहेत आणि माता ह्या चिंतामणी आहेत. म्हणून सज्जनो, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्याच्या नंतर जसं इथं मार्गी चालता पावला पावली म्हटलं, तसं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जाऊन परिक्रमा का करायची, काय परिक्रमेची फलश्रुती. आतापर्यंत पहा, नर्मदा मातेची परिक्रमा जर कोणी केली असेल पहिली परिक्रमा, तर ती आमच्या मार्कंडेय महामुनींनी केली बरं का, पहिली परिक्रमा. सजनो, शास्त्रामध्ये 8 चिरंजीव सांगितलेले, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, विभीषण, कृपा परशुरामच सप्तैते चिरजीविनः सप्तैतान संस्मरे नित्यम मार्कंडेयम अथाष्टमम जीवेद वर्षशतम साग्रम अपमृत्यू विवर्जितः. कोणाला जर मरणाची भीती वाटत असेल आणि 100 वर्ष जर जगायचं असेल तर या 8 चिरंजीवांचं स्मरण करा जीवनामध्ये. तुम्ही 100 वर्षाच्या आतमध्ये तुमची भाग्यरेषा, आयुष्यरेषा काही सांगू द्या, जीवनरेखा काही सांगू द्या आणि हृदयरेखा काही सांगू द्या, पण जर या 8 चिरंजीवाचं नित्य स्मरण जर केलं तर 100 वर्षाच्या आतमध्ये तो मरणार नाही. ही कृपा आहे बरं का या 8 चिरंजीवाची. त्यापैकी 8वे चिरंजीव, त्यांचं नाव आहे मार्कंडेय महामुनी. या मार्कंडेय महामुनींनी आमच्या नर्मदा मातेची परिक्रमा केली. सजनो, ती परिक्रमा करत असताना आपल्या परिक्रमा कशा असतात त्या ठिकाणी नाही का, आपल्या परिक्रमा अशा असतात की आपण जर नर्मदा किनाऱ्यावर जर गेलो, आई आई आई, नहीं 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 महाराज हमारे पास समय, अरे आओ तो सही, जरा थोडासा बाल भोग करके जाओ. महात्मे आपल्याला अडवतात आणि मग तिथे गेल्यानंतर ते विचारतात कहा से आए हो. मग आपले लोक सांगतात महाराष्ट्र से. हा, भागलपुरी एक्सप्रेस आई आहे नाही का, ते आपल्याला काय म्हणतात, भागलपुरी एक्सप्रेस. कारण आपले महाराष्ट्रातले जे लोक आहे परिक्रमा खूप सुंदर करतात, नियमाने करतात, पण कुठंच थांबणं त्यांना मान्य नाही. काय झालं, आमचे सुदाम ब्रह्मचारी महाराज इथं नियमावरच्या पलीकडे त्यांचा आश्रम आहे आणि ते नाशिकला त्यांना बोलवलं. 3 जणांनी परिक्रमा केलेली होती आणि मग त्या सांगतेला बोलवलं. मग ते प्रत्येकाला आपला अनुभव सांगायला लावला. एक जण सांगायला लागला, म्हटले महाराजजी मैंने 90 दिन में परिक्रमा पूरी केली. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या, अरे बापरे 90 दिवसामध्ये नाही. त्याच्यानंतर दुसरा म्हटलं महाराजी इन्होंने 90 दिन में, मैंने 80 दिन में परिक्रमा पूरी की. लोकांनी तर आणखी टाळ्या वाजवल्या. तिसरा म्हटलं महाराजी इन्होंने 80 दिन में, मैंने 70 दिन में परिक्रमा पूरी की.
असं म्हटल्यानंतर त्याला वाटलं महाराज मला खूप शाबासकी देतील. महाराज म्हटले सबसे बडा नालायक तू ये बोले. बर का, महाराज काय म्हटले, सबसे बडा नालायक तू है. क्यों बोले महाराज मेरी कुछ गलती. अरे तूने क्या किया बोले, नर्मदा किनारे पर आकर तूने क्या किया, तू आया, खाया, हागा और भागा, इससे सिवा तूने क्या किया बोले. ध्यानात ठेवा सज्जनो, ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, बरोबर आहे. पण मला वाटतं आपल्या आयुष्यातला जो कालखंड आहे तो नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर व्यतीत त्या ठिकाणी होत असताना महत् पुण्य आपल्या जीवनात प्राप्त होतं. आणि अशा कालखंडामध्ये जर लवकर परिक्रमा करून इकडे येण्याची जर इच्छा होत असेल ते याच्यासारखी दुसरी दुर्बुद्धी नाही. आणि पुन्हा एक सांगतो, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जर आपल्या अंतःकरणात जर विकार निर्माण होत असेल तर समजायचं आपल्या इतका पापी आणि अभागी या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही. कारण का, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्याच्या नंतर जीवनामध्ये विकार शिल्लक राहत नाही. बरं, विकार शिल्लक राहत नाही. सज्जनो, इतकी पवित्र नर्मदा मातेची परिक्रमा आहे आणि ती करत असताना काय करायची परिक्रमा, तर मार्कंडेय महामुनींनी केली. करत असताना त्यांनी कशी केली, नर्मदा मातेला किती उपनद्या मिळालेल्या आहे, किती 1300. बर का, किती 1300 उपनद्या मिळालेल्या आहे. मार्कंडेय महामुनींनी परिक्रमा करत असताना त्या 1300 उपनद्यांची सुद्धा परिक्रमा केली. बर का, 1300 उपनद्यांची परिक्रमा केली. परिक्रमा करत असताना परिक्रमेच्या काही पद्धती आहे. सज्जनो, काही परिक्रमा अशा आहे, ओंकारेश्वर क्षेत्रामधून निघायचं, निघाल्यानंतर समुद्रावरती जायचं. समुद्राचा प्रवाह जेवढा नर्मदा मातेच्या आतमध्ये त्या समुद्रात गेलेला आहे रेवा सागरामध्ये, त्याच्या पलीकडून आपल्याला घेऊन जातात आणि मग अमरकंटक करून यायचं. ही पहिली परिक्रमा आहे. एक परिक्रमा आहे, तिचं नाव आहे मर्कट परिक्रमा. बरं का, मर्कट परिक्रमा ती कशी आहे, तर या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर गेलं तरी चालतं उड्या मारत, आणि त्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यावर आलं तरी चालतं. हिचं नाव मर्कट परिक्रमा आहे. आणि एक परिक्रमा अशी आहे की अमरकंटक क्षेत्रामधून निघायचं आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती उजव्या तीराने किंवा डाव्या तीराने समुद्रापर्यंत जायचं. नावेने समुद्राचं उल्लंघन करायचं नाही. पुन्हा तिथून कुठं जायचं, अमरकंटकला जायचं. आणि अमरकंटक वरून पुन्हा दक्षिण तीराने समुद्रापर्यंत जायचं आणि समुद्र तीरावरून पुन्हा कुठं जायचं, अमरकंटकला जायचं. ही तिसरी परिक्रमा आहे. आता यांनी जी 108 दिवसात केली, माझी सुद्धा दुसरी 108 दिवसात झाली. हिला महापुरुष परिक्रमा म्हणतात. बरं का, हिला महापुरुष परिक्रमा म्हणतात. आणि पुन्हा एक सांगतो, एका माताजीने मला सांगितलं, आपल्या नाशिकच्या माताजी मला भेटल्या, त्याने सांगितलं, म्हटले बाबा परिक्रमेचं असं महत्व आहे, जर महाशिवरात्रीच्या दिवशी निशित कालखंड, निषिद्ध नाही बरं का, त्याला निशित कालखंड म्हणतात, 4 प्रहरामध्ये 4 पूजा असतात. त्या सुद्धा आम्हाला 2005 साली वरती गेल्याच्या नंतर एक गावाचं नाव आहे सांगाखेडा खुर्द, त्या गावाचं नाव आहे मारागाव, आणि तिथले असणारे करपात्रीजी महाराज. आजही पण करपात्री संप्रदायाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती मारागाव नावाचं गाव आहे. ते महात्मा अजूनही पण एवढंच जेवतात की आपल्या 2 हाताच्या ओंजळीत जेवढं बसेल एवढंच जेवतात. बरं का, याच्यापेक्षा जास्त जेवत नाही. 4 प्रहरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी 4 पूजा कशा केल्या जातात, अगदीच मी आता शिव महापुराण कथा केली इथं जनेश्वर बाबांकडे, त्याच्यामध्ये मला 4 प्रहरातल्या पूजा कशा कराव्या क्रमाने, पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, चौथा प्रहर, हे सगळं विधिवत तिथं पाहायला मिळालं. आणि सज्जनो, त्या माऊलीने मला सांगितलं, जर महाशिवरात्रीच्या दिवशी निशित कालखंडामध्ये आपण जर नर्मदा मातेची परिक्रमेचं जल जर ओंकारेश्वराला, ममलेश्वराला जर चढवलं तर एकाच परिक्रमेमध्ये 3 परिक्रमा केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. बरं का, एकाच परिक्रमेत 3 परिक्रमा केल्याचं पुण्य त्या दृष्टिकोनातून मिळतं. पुन्हा सांगतो, वरती अमरकंटकला गेल्यानंतर तुम्हाला दर्शन झालं असेल, काय त्या मातेचं नाव, वरती माईका बग्यावरती, पण खाली दुधारा आणि कपिलधारा तिथे एक माई आहे, त्यांचं नाव आहे मीरामाई. सज्जनो, त्या मातेच्या अंगावरती कुत्रे बसलेले असतात. बरं का, एवढा मोठा आश्रम करून दिलेला आहे, पण विधेयी स्थिती असं सांगतात की प्रत्यक्षात नर्मदा मातेचं स्वरूप म्हणजे त्या मीरामाई. बरं का, प्रत्यक्षात नर्मदा मातेचं स्वरूप.
अवश्य तुम्ही अमरकंटकला गेल्यानंतर दूधधारा आणि कपिलधारेच्या जवळ त्या मातेचा आश्रम आहे. सजनो, त्या मीरामाई म्हणून आहेत, अतिशय सिद्ध महात्मा आहे, अतिशय सिद्ध महात्मा. त्यांच्या मुखातून निघालेली वाणी सुद्धा सत्यत्वात उतरते बरं का. असं त्यांच्या मुखातली वाणी आहे. चला असो, त्या ठिकाणून जल भरायचं कुठं, दूधधारा किंवा कपिलधारा. ती असणारी कपिलधारा वरून खाली येते. येत असताना पूर्वी एकाच धारेच्या रूपाने यायची. आता मात्र त्या ठिकाणी अनंत अशा बऱ्याच धारा त्या ठिकाणी झालेल्या आहे, कारण वरती बांध झाल्यामुळे पाणी भरपूर. पण आम्ही पहिल्यांदा गेलो त्यावेळेस एकच धारा, तिचं नाव आहे कपिलधारा. त्या कपिलधारेचं जल भरायचं आणि जवळ एक स्थान आहे, त्या स्थानाचं नाव आहे ते ज्वालेश्वर. आणि तिथंच जवळ एक स्थान आहे, त्या स्थानाचं नाव आहे अमरेश्वर. वनाचं नाव आहे अमरकंटक, म्हणजे अमर वन बर. आणि तिथल्या दैवताचं नाव आहे अमरेश्वर. एवढं मोठं शिवलिंग आहे की वरती गेल्यानंतर आपल्याला शिडीने वरती जावं लागतं आणि वरून त्या शिवलिंगाचा अभिषेक केला जातो. एकाच असणाऱ्या त्या पाषाणामध्ये एवढ्या उंचीचं शिवलिंग एकाच पाषाणामध्ये बनवलेलं आहे बरं का. शाळुंका वेगळा नाही आणि खालची पाळी वेगळी नाही, एकाच अखंड पाषाणामध्ये घडवलेलं शिवलिंग. मला तर असं वाटतं की या जगामधलं सगळ्यात मोठं आपल्याला दिसणारं शिवलिंग तेच शिवलिंग असावं बरं का, ते अमरकंटकचं. पहा, इथून जल भरायचं आणि पायी चालत जायचं ज्वालेश्वराला आणि त्या अमरेश्वराला ते जल चढवायचं. काशीची कावड रामेश्वरला नेल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं बरं का. अशी साधना आहे त्या ठिकाणी. म्हणून नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्याच्या नंतर असे काही महात्मे, त्या महात्म्यांचं दर्शन करा. इथून तुम्ही गेल्याच्या नंतर पहा, नीलकंठ धाम आहेत, गावाचं नाव आहे पोयच्या. त्या पोयच्या गावाच्या पुढे गेल्याच्या नंतर एक संत राहतात बर का. ते बापू म्हणून प्रख्यात आहेत ते संत. त्या गावाचं नाव आहे फुलबाडी बर का. जास्त अंतर नाही, 10 किलोमीटर फुलबाडी गावाचं नाव आहे. आपण आपल्या जीवनामध्ये राजपिपला फार दूर नाही बर का, राजपिपला फार दूर नाही. तसं सियाराम बाबांची मी गोष्ट तुम्हाला सांगत होतो. सियाराम बाबांचं स्थान सुद्धा 450 किलोमीटर तेली भट्ट्यान बर का. सर, जीवनामध्ये एकदा नाही परिक्रमा झाली तरी चालेल, पण एकदा फुलवाडीच्या बापूंचं दर्शन करा. वय वर्ष 84 वर्ष आणि तेली भट्ट्यांचे बापू जे आपले सियाराम बाबा वय वर्ष 105 वर्ष बर का. युट्यूबला सुद्धा त्यांचं रोज काही ना काही त्या ठिकाणी येत असतं, भक्त मंडळी टाकत असतात, सियाराम बाबा तेली भट्ट्यान. सज्जन, या फुलबाडीच्या बापूंनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. किती दिवसाची केली, किती वर्षाची केली, किती वर्षाची केली असेल रतन बाबा? 10 वर्षाची परिक्रमा केली बर का. किती? 10 वर्ष. दंडवत घालत घालत मातेची परिक्रमा केली. दंडवत घालत घालत बाबांनी परिक्रमा केली. 10 वर्ष लागली. आणि त्या परिक्रमेमध्ये त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या भगिनी होत्या बर का. महाराज ब्राह्मण आहे, वय वर्ष आता त्यांचं 84. त्यांच्या बहिणीने महाराजांच्या सेवेसाठी थांबल्या. कारण का नियम असा असतो की तो नारळ जिथं ठेवला तिथून माग कुठे तुम्हाला जाता येतं, पण पुढं मात्र जायचं नाही, असा नियम असतो. आणि पुन्हा परिक्रमेमध्ये पाणी आणायला सुद्धा कुठं बाहेर जायचं नाही. सगळं असं मातेवरती निर्भर राहून चालायचं. 10 वर्षाची परिक्रमा केली. 10 वर्षामध्ये त्यांच्या बहिणीने त्यांची सेवा केली. आणि शेवटी मात्र त्या मातेनं काय केलं, परिक्रमा महाराजांची पूर्ण झाली. महाराजांचा आश्रम म्हणजे छोटासा आश्रम बरं का, फार मोठा नाही, पण शाळीग्राम भगवंताची पूजा कशी करावी त्यांच्याकडून शिकावं बरं का. मला त्यांच्या तळघरात ते घेऊन गेले. काय आता त्यांना काय वाटलं असेल मला माहिती नाही, पण त्यांच्या तळघरात कोणाला नेत नाहीत, मला नेलं प्रत्यक्षात त्यांनी. आणि बापूंनी ते स्थान मला दाखवलं आतमधलं. म्हणजे त्यांची इच्छा होती की मी त्या आश्रमात थांबावं. आता 2018ला नाही थांबता आलं, ती गोष्ट सोडून द्या. पण महत्वाची गोष्ट, बापूंनी आश्रम तिथं केला आणि त्यांच्या बहिणीने अमरकंटकच्या जवळ आश्रम केला. दोघं बहीण भाऊ सुद्धा एकत्रित राहिले. सजनो, याच्यापेक्षा कामावर विजय काय असतो दुसरा? ठीक आहे, महाराजांनी परिक्रमा केली, पण महाराजांच्या बहिणीने सुद्धा ब्रह्मचारी राहून उभं आयुष्य घालवलं. याचं नाव वैराग्य. आणि म्हणून मातेच्या किनाऱ्यावरती जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी ऐक्य प्रत्री सुखरूप या न्यायाने मातेचं जे आहे हा किनारा तपश्चर्येचा आहे. आणि म्हणून उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड. मी सियाराम बाबांचा प्रसंग सांगत होतो सज्जनो. त्या आश्रमात सियाराम बाबांच्या आम्ही गेल्यानंतर आमच्याकडे कपडे अत्यंत कमी होते.
थंडी मी म्हणत होती कमरेपर्यंत जर पाण्यात गेलं तर खाली कंबर आहेत का नाही त्याचा पत्ता चालत नव्हता. पण मात्र त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर असं काही हे व्हायचं की पुन्हा जावं वाटायचं नाही. किनाऱ्यावरून जर चाललं सकाळच्या प्रहारी तर ते स्प्रिंकल लावलेले असायचे. जवळजवळ डोक्या एवढा गहू त्या ठिकाणी वाढलेला असतो बरं का, डोक्या एवढा. अशा पद्धतीने जायचं, पाय फुटायला व्हायची अशी थंडी. आणि बाबांच्या आश्रमामध्ये आम्ही गेलो. आमच्याकडं कपडे होते नाही असं काही नाही बरं का. तोपर्यंत शूलपाणेश्वरच्या जंगलात आम्हाला काही लुटलेलं नव्हतं. आम्हाला तो प्रसंग अनुभवायला मिळाला. तो काही असा म्हणजे प्रौढीचा प्रसंग नाही, पण फार सुंदर आहे, गोड आहे. कधीतरी आपण कीर्तनात सांगू. सज्जनो पहा, त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि गेल्याच्या नंतर बाबांच्या आश्रमात कपडे होते आमच्याकडे ते. आणि इतकी थंडी. रात्री बाबाजीनं म्हटलं, बाबाजी त्यावेळेस फार निवांत वातावरण होतं सियाराम बाबांकडे. आता खूप गर्दी झाली. बाबाजी आम्ही म्हटलं आम्ही तुमच्या कुटियामध्ये झोप का. अरे ये आप काय बोले, आपके लिए जहा चाहे वहा सो जाओ. आणि म्हणून बाबाच्या कुटियामध्ये आम्ही झोपलो. सज्जनो तिथं झोपल्याच्या नंतर आम्हाला इतकी थंडी वाजली तर बाबा प्रत्यक्षात रात्री आले आणि बाबांनी आमच्या अंगावरती, तिथं त्यावेळेस बाडदर होते, ते बाबाने प्रत्यक्षात आमच्या अंगावरती टाकले बरं का. पण रात्री ते महात्मा एवढंही करून आमच्या अंगात थंडी मावत नव्हती. अंगात स्वेटरही होतं, अंगात त्या कानटोपी पण होती. त्याच्यानंतर असलेले कपडे पण आम्ही डबल एकाच वेळेस घालून घ्यायचो रात्रीचे. अंगावरून आमचे कपडे आणि वरून बाबांनी बारदाने टाकले तरी थंडी आवरेना. पण सियाराम बाबा हे आजान बहु आहे बरं का. त्या ठिकाणी आजान बहु संत आहे की ज्यांचे हात गुडघ्याच्या खाली. महात्मा आले. आल्याच्या नंतर असाच असणारा एक पलंग होता. पलंग म्हणजे काय, फक्त लाकडाच्या फळ्या टाकलेल्या होत्या. लाकडाचा पलंग होता. फक्त खाली एक घोंगडी टाकली आणि वरून एक श्वाल घेतली. बाबाचे काही पाय त्या असणाऱ्या आसनाच्या खाली. पण रात्रभर एकच घोंगडी आणि एकाच श्वालीवरती महात्मा झोपलेले होते. सज्जनो सकाळी आम्ही उठलो. पहा, आपण म्हणतो जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. फक्त आपण बोलायचं. आणि बाबाचं तसं जीवन आहे बरं का. त्या आश्रमामध्ये आम्ही पाहिलं सियाराम बाबा की चाय. बाबा त्या गावातले लोक सर्व कप अर्धा कप दूध आणून तिथं टाकायचे. आणि टाकल्याच्या नंतर सकाळच्या प्रहरी बाबा उठले. उठल्याच्या नंतर बाबांनी ते सर्व दूध एकत्रित केलं आणि एकत्रित केल्याच्या नंतर गॅसवरती तो चहा ठेवला. आणि ठेवल्याच्या नंतर महाराज तो चहा गाळला. त्याच्यामध्ये अद्रक वगैरे सगळं टाकलेलं होतं बाबांनी. तो गाळला आणि गाळल्याच्या नंतर 4 कुत्रे बाबांच्या जवळच झोपायचे बरं का. तिथं 4 कुत्रे बाबांच्या जवळच झोपायचे. त्या 4 कुत्र्यांना ती चहाची पावडर ते सगळं टाकलं. 4 कुत्रे पहा बरं का, आपल्या इकडचे भानगडी करतात त्या ठिकाणी. पण त्या कुत्र्यांचं वैशिष्ट्य असं, एक कुत्र सुद्धा दुसऱ्यावरती भुंकलं नाही. 4नी बरोबर वाटून वाटून चाटून साफ केलं तिथं. कुठं, त्यांच्या घरामध्येच बरं का, जिथं साधनेच्या स्थळामध्ये. आणि नंतर मग बाबा बोले चाय की हरिहर म्हटल्यानंतर जर आपण गेलो, आपलं कमंडल जर असेल, जोपर्यंत आपण नाही म्हणत नाहीत तोपर्यंत बाबा चहा देणं बंद करत नव्हते बरं का. आणि असे मुक्ताराम महात्मे महाराज बाबाजींचं जीवन. बाबाजी किती वर्ष खाली बसले नसतील? 14 वर्ष बाबा खाली बसले नाही बरं का. किती? 14 वर्ष. मग झोपायचे कसे? एवढीशीच फळी होती. समोर जो वृक्ष आहे त्या वृक्षाला असा पूर्वी तो चोपाळा टांगलेला होता त्या फळीचा. इकडून 2 कड्या, इकडून 2 कड्या आणि त्याला ती फळी होती. त्या फळीवरतीच असा हात ठेवायचा आणि तसंच झोपायचं. जेवण उभ्याने, झोप सुद्धा बाबांची उभ्याने. अशी 14 वर्ष तपश्चर्या केली बाबाने. सज्जनो एकदा असा प्रसंग निर्माण झाला की नर्मदा मातेचा जलाचा स्तर एवढा वाढला की बाबांच्या घोट्यापर्यंत पाणी आलं, बाबांच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं. लोक म्हटले बाबाजी चलो चलो चलो. बोले अभी ये बहुत भयानक स्वरूप है, मैया का रौद्र रूप हो रहा है. बाबाजी काहीच बोलले नाही, कोणाशीच काही बोलले नाही. बाबाजींच्या कमरेपर्यंत पाणी आलं, बाबाजींच्या गळ्यापर्यंत पाणी आलं. पण बाबांनी हार मानली नाही. शेवटी नर्मदा मातेला हार मानावी लागली. नर्मदा मातेचं पाणी परत गेलं. हे सामर्थ्य पण बाबांनी आपल्या शरीराचा विचार केला नाही, जीवाचा विचार केला नाही. असे थोर मुक्ताराम महात्मे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहेत. म्हणून लीनता, नम्रता जी जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी एवढे मोठे महात्मे. पण आज एवढं वय झालं, सियाराम बाबांच्या जीवनामध्ये आलेला प्रसाद
स्वतः त्या ठिकाणी वाटायचा. रात्री 11 वाजता बाबांचा नियम आहे समोरच्या त्या पिंपळाला पाणी घालायचं. गावामध्ये हनुमंतरायावरून थोडस भांडण झालं तर बाबांनी काय केलेलं आहे, समोर हनुमंतरायाचं मंदिर बंद करून टाकलेलं सिमेंट लावून त्या ठिकाणी. पण रात्री गेल्यानंतर बाबा त्या ठिकाणी काहीतरी बोलतात त्या हनुमंतरायाशी. आपल्याला माहिती नाही काय बोलतात. रात्री 11 वाजता आश्रमात थांबायचं. 11 वाजता बाबा तिथे येणार, नर्मदा मातेला उदबत्ती लावणार, बत्त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या कापूर वड्या लावणार, त्याच्यानंतर फुलवाती लावणार आणि बाबा नर्मदा मातेचं दर्शन करणार. असे सिद्ध पुरुष पण जीवनामध्ये लीनता. महाराज म्हणतात, परिसेवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे, भागीरथी महादोष निवारिणी. आता तुम्ही म्हणाल बघा आम्ही महाराजांना बोलवलं नर्मदा मातेचं वर्णन करायला आणि महाराज वर्णन करतायत भागीरथी मातेचं. सज्जनो, 3 गंगा आहे. एक ब्राह्मी गंगा आहे, एक वैष्णवी गंगा आहे आणि एक माहेश्वरी गंगा आहे. त्यापैकी गंगा जरी ब्राह्मी असेल, माहेश्वरी असेल, त्या ठिकाणची वैष्णवी असेल, नाव वेगळे आहेत पण नर्मदा माता एकच आहेत. म्हणून सगळ्या मैयांचं वर्णन करत असताना 2 मिनिटं ते नामस्मरण करायचं. त्याच्यानंतर विठोबा रखुमाई भजन होईल आणि तुमची इच्छा असेल तर 5 मिनिटं बोलेल, नाही तर आपण जय विठ्ठल करू. नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो, नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो, शंकरी तुम्हारी जय जय हो, शंकरी तुम्हारी जय जय हो, शंकरी तुम्हारी जय जय हो, रेवा मैया तुम्हारी जय जय हो, रेवा मैया तुम्हारी जय जय हो, बालू वाहिनी तुम्हारी जय जय हो, मकर वाहिनी शिरसा मैया तुम्हारी जय जय हो, शिरसा मैया तुम्हारी शोक मैया तुम्हारी जय जय हो, शोक मैया तुम्हारी जय जय हो, नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो, मोठ्या प्रेमाने पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा गजर करायचा. या ठिकाणचा हा जो हार आहे तो विनेकराच्याच गळ्यात घालायचा आणि तिथंच बुक्का लावायचा. विठोबा